विश्रांतीनंतर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मला ते आता आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी मंगेशकर कुटुंबियांविषयी बोलत होतो. मंगेशकर कुटुंबीय हे अनिल मोहिलेंच्या अगदी जवळचं नातं होतं किंवा अतिशय घट्ट नातं होतं. लता मंगेशकरांच्या अनेक आठवणी आहेत. अनिल मोहिले आणि लता मंगेशकर त्यांचं जे नातं होतं याच्याविषयी तुमच्याकडे आठवणी आहेत? म्हणजे असा कुठलाही कार्यक्रम प्रशांत झाला नाही की त्यांनी लता दीदींचा उल्लेख केला नाही. ते म्हणायचे की माझी देवमाता आहे आणि या स्वरलतेच्या छायेमध्ये मी बहरलेलो आहे. म्हणजे खरं सांगायचं तर आकाशवाणी सोडून आता चित्रपटात मी कायमची उमेदवारी करू का किंवा वाद्यवृंद संचालन, वाद्यवृंद संयोजन, म्युझिक अरेंजमेंट हे सगळं आता मला येत आहेत कॉन्ट्रॅक्ट, तर मी ते घेऊ का हा निर्णय त्यांनी दीदींना विचारून घेतलेला आहे. म्हणजे वयाच्या 12व्या वर्षी त्यांना पहिल्यांदा पदक मिळालेलं आहे ते दीदींच्या हस्ते मिळालेलं आहे आणि स्वरलतेची छाया तिथं त्यांना मिळालेली आहे आणि तिथून ती छाया त्यांच्यावरती कधीच त्यांच्यावरून निघाली नाही. म्हणजे त्यांच्या प्रत्येक मान सन्मानामध्ये दीदी ह्या उपस्थित होत्या. तुमच्याकडे एक कविता आहे, अगदी अगदी कविता आहे. आणि आणखी म्हणजे प्रशांत मला हे सांगायचं होतं की त्यांच्याकडे ना एक हिरव्या पट्ट्याचं सुंदर घड्याळ होतं महाग, ते दीदींनी खास त्यांच्यासाठी आणलेलं असं. मी हे पुस्तक दाखवते की या पुस्तकामध्ये स्वतःविषयी न लिहिता म्हणजे लिहिलेलं आहे, त्याहीपेक्षा जास्त त्यांनी आपल्या देवमातेविषयी लिहिलेलं आहे आणि ते ह्या देवमातेचा आणि आपला सहवास आणि आशीर्वाद याबद्दल लिहित असतात. ते असं म्हणतात की युगायुगा तुम्ही अवतरते ही सुरमयी स्वरलता, भारत कन्या या देशाची शान मान महता. दाखवायची का सगळ्यांना कविता? दाखवे ना, जरूर जरूर. उमलती कळ्या शब्दांच्या बरसता लता स्वरधारा, विहरती तिचे स्वर पक्षी पल्याड सप्तसागरा, दिशा दिशा तुनी वर्दळते स्वरगंधित गंधलता, भारत कन्या या देशाची शान मान महता. ही अनिल मोहिलेंची कविता आहे. म्हणजे आपण दाखवूया सगळ्यांना, नक्कीच नक्कीच सगळे ती वाचू शकतील. बरोबर बरोबर. म्हणजे अतिशय सुंदर कवी, नेमकं आणि चपखल बोलणारे वक्ते आणि संगीतावर अतिशय अभ्यास. म्हणजे आज त्यांच्या आकस्मिक जाण्यामुळे ह्या ज्या दोन वेगवेगळ्या पिढ्या आहेत संगीतकारांच्या किंवा कलाकारांच्या, त्यांना जोडणारं जसं माणूस गेलेलं आहे तसं त्या काळाचं महत्व आणि आजच्या काळाचं महत्व आणि त्यातले बदल सांगणारं, अधिकारवाणीने सांगणारं असं माणूस गेलेलं आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. आणखीन अनेक आठवणींविषयी आपण मगाशी बोललो. लाईव्ह कॉन्सर्ट्स ज्या होत्या त्याचं संगीत संयोजन ते करायचे. अनेक प्रोग्राम्स असे होते ज्याचं निवेदन तुम्ही स्वतः केलेलं आहे. त्याबद्दलच्या आठवणी सांगा ना. त्याचं त्यांच्याकडे एक कलावंताकडून उत्कृष्ट काढून घेण्याची एक फार चांगली खुबी होती की हे काम ह्या करतील, हे गाणं ती गाईल, पण माझ्या तऱ्हेनं हे असं गायचंय. हे कलावंतामध्ये विश्वास निर्माण करणं, आपल्या शिस्तीमध्ये त्याला ढालून घेणं आणि त्यानंतर त्याच्याकडून त्याचा बेस्ट परफॉर्मन्स काढून घेणं आणि मग आयुष्यभर त्याच्यावर विश्वास टाकणं, हे त्यांच्याकडे होतं. जे दीदींनी त्यांच्या संदर्भात केलं ते दुसऱ्यांच्या संदर्भात करायचे. आणि म्हणून त्यांची जी मैफल होती ती कधीही एकतर्फी किंवा अशी घिसीपिटी तीच ती अशी कधी झाली नाही. दरवेळेला काहीतरी नवं यायचंच त्यांच्याकडून. म्हणजे किती गोष्टींचे ते साक्षीदार आहेत. कळे अण्णांच्या शुक्रताराच्या त्यांनी लावलेल्या त्या काळातल्या 11 चालींचे ते साक्षीदार आहेत. या चिमण्यांनो, श्रावणात घननिळा यासारख्या गाण्यांचा जो इतिहास आहे की श्रावणात घननिळा दीदींनी खळ्यांकडनं खूप वेळा ऐकलेलं आहे. एका रेकॉर्डिंग नंतर नाही मला पसंत आहे, मी पुन्हा गाते असं केलं. ह्या सगळ्याच ते साक्षीदार आहेत. आणि या चिमण्यांनो याचं ब्रिज म्युझिक करत असताना मला काय आव्हानं पेलायला लागली तर अस्थायी पुरिया धनाश्रीमध्ये असली तरी अंतरा हा अगदी वेगळ्या रीतीनं जातो. तो हिंडोलमध्ये फिरतो, मग मारव्या आणि मग यमनमध्ये येतो. हे असं सगळं ते जेव्हा समजावून सांगायचे ना तेव्हा भावसंगीताचं महत्व आम्हाला पटायचं. एक सुंदर वातावरण निर्माण व्हायचं आणि हळूच मग कधीतरी अशी पेटी काढायचे आणि त्यातनं ते हिरव्या पट्ट्याचं घड्याळ काढून दाखवायचे. म्हणायचे मला घड्याळ आवडायचं आणि हा रंग आवडतो म्हणून दीदींनी आणलेला आहे हा. आणि त्यांचा जेव्हा 65वा वाढदिवस झाला त्यावेळेला व्यासपीठावरती अमिताभ बच्चनजी, तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख आणि त्याच्याच बरोबर लता मंगेशकर अशी 3 वेगवेगळ्या क्षेत्रातली अत्यंत महत्वाची अशी माणसं बसलेली होती. आणि हे बसलेले होते सन्मान घ्यायला, पण लक्ष होतं त्यानंतर गाणाऱ्या गायकांच्या बरोबर आपल्याला
संगीत संयोजन आणि वाद्यवृंद संचालन करायचे आणि पेटी वाजवायची, त्याच्याकडे लक्ष होतं. एक छोटासा प्रश्न याच्या ठिकाणी पटकन आत्ता मनामध्ये आला की बऱ्याच वेळेला आजच्या काळाविषयी मी बोलतोय. आज ज्या वेळेला मराठी चित्रपटसृष्टीविषयी किंवा कलाकारांविषयी, दिग्दर्शकांविषयी, संगीताविषयी आपण ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला तिथे कुठेतरी एक कमर्शियलपणा आल्याचं आपल्याला खूप पद्धतीनं जाणवतं. काळाची गरज आहे. पण अनिल मोहिले किंवा तत्सम त्यांच्या पिढीतले जे काही संगीतकार होते त्यांनी एक तो ध्यास होता, एक छंद होता, त्यांनी तो जोपासलेला. अनिलजी या सगळ्याकडे कसं पाहायचे, गाणं त्यांच्या किती जवळ होतं आणि कसं पाहायचे गाण्याकडे? 7 सूर्य माझे मित्र आहेत, या मित्रांच्या संगतीमध्ये मी रमतो. मला संगीताबद्दल जे काही म्हणावंसं वाटतं ते मी कार्यक्रमातून, माझ्या गाण्यातून आणि गाण्याच्या संदर्भात मला जे जे करायला मिळतं त्यातून मी दाखवत असतो, बोलत असतो. मग त्या संदर्भात त्यांचं मोठेपण असं की त्यांनी प्रत्येक वेळेला त्याचं गुरुपण हे दुसऱ्या कोणाला तरी दिलेलं आहे. म्हणजे ते असं म्हणायचं की संगीत संयोजनाच्या बाबत, वाद्यवृंद संयोजनाच्या बाबत मी इलैयाराजा, प्यारेलालजी किंवा सेबॅस्टियनजी यांना मी मानतो. पार्श्वसंगीताच्या संदर्भात सचिनदेव वर्धनदांकडे मी काम करायला लागलो, त्यांनी मला खूप शिकवलं. दत्ता डावजेकरांनी मला पार्श्वसंगीत देताना दृष्टी कोणती ठेवावी त्याचा एक खूप मोठा वस्तुपाठ दिला. बाळ पार्टेंसारखी संवादिनी वाजवणं, हे पाण्यासारखा हात चालणं म्हणजे काय, ह्याचा आदर्श माझ्यासमोर होता. तुम्हाला माहितीये, या डोळ्यांची 2 पाखरे सॉन्ग व्हायोलिन हे आपल्या अनिल भाईंचे, किंवा शोलेचा ये दोस्ती नाही छोडेंगे, तर त्याचं जो करुणरम्य अंतर आहे तर त्याचं सॉन्ग व्हायोलिन हे अनिल भाईंचं आहे. आणि प्रत्येक संगीतकाराला काय हवं, त्याची प्रकृती काय आहे, त्याच्या गाण्यावरती वाद्यवृंद संयोजक किंवा असिस्टंट सहाय्यक संगीत दिग्दर्शन करताना मी हावी नाही होणार. त्याच्या सुरात मी सूर मिसळून जाईल. मी गाण्याचं ब्रिज म्युझिक करतोय, म्हणजे मी काय करतोय तर मी एक सुंदर घर आहे ते अधिक कलात्मक करण्याचा प्रयत्न करतो आहे. पण त्याच्या मागे प्रेरणा त्या संगीतकाराची. इतका मोठ्या मनाचा आणि दिलदार माणूस होता. अगदी आत्तापर्यंत अनिलजींनी आपल्याला कामात व्यस्त ठेवलेलं होतं. आत्ता जर तुम्ही म्हटलात की शाल्मली सुखटणकर असेल किंवा त्या सगळ्या नव्या आत्ताच्या पिढीला घेऊन सुद्धा त्यांनी म्युझिक दिलेलं आहे. आत्ताच्या काही रिसेंटच्या गाठीभेटी असतील तुमच्या किंवा रिसेंटचं बोलणं असेल त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. अगदी सांगते, दिवाळी पहाटेला आता आपल्या जलतरण तलाव दादरचा, तर तिथं महापौर पहाट होती. बरोबर. आणि दिवाळी पहाट होती आणि त्या दिवाळी पहाटेला आशाताई अवतरल्या, आशा भोसले. आणि अर्थात तुम्हाला माहिती आहे की आशाबाईंनी त्यांच्याकडे गायलेली किती गाणी, अगदी मी अनिल, अरुण या सगळ्या कारकिर्दीच्या सुरुवातीचीच अनेक गाणी त्यांची आहे. आणि त्यानंतर तर हा सिलसिला चालतच राहिला. म्हणजे एका बाजूला गॉड मदर आणि दुसऱ्या बाजूला ही अष्टपैलू स्वर ऐश्वर्या, अशा दोन्हीमधला तोल त्यांनी खूप सुंदर सांभाळलेला आहे. तर ते इतके हरखले होते. पण आशाताई येण्याची शक्यता आहे हे माहीत असल्यानंतर 5:45 वाजल्यापासून ते तिथे होते. आणि यादी करणं, स्वरलेखन करणं, प्रत्येकाने आपापली पोझिशन घेणं, आयत्या वेळेला बदल झाला तर कोणी काय करायचं, कोणी काय करायचं. आणि माझी ही शिस्त आहे, या शिस्तीच्या बाहेर तुम्ही जायचं नाही, हे ज्या तऱ्हेनं ते सांगत होते. आणि मग तितकीच आपल्या वादकांची काळजी घेत होते. कधीतरी वडीलधारेपणाने असं हे तुम्ही करा असं सांगून ओरडत पण होते. पण आजच्या काळातले गायक जे मोबाईलशी खेळत असतात व्यासपीठावरती, अजाणतेपणे करतात, त्याच्यावर आत्ता त्यांनी जे चांगलं तोडसूक घेतलेलं आहे ते मी आत्ता अगदी शेवटचं अनुभवलेलं आहे. नक्कीच. शिस्तीचा प्रतिभावान माणूस. निश्चितपणानं संगीतकार अनिल मोहिले यांच्या जाण्यामुळे खूप मोठी पोकळी किंवा एक असं म्हणायला हरकत नाही की नुकसान झालेलं आहे मराठी संगीत क्षेत्राचं. अर्थात नवीन येणारी पिढी जी आहे ते नुकसान कुठे ना कुठेतरी भरून काढण्याचा प्रयत्न करेल किंवा अनिलजींची जी काही स्ट्रॅटेजी होती कामाची किंवा त्यांचा जो एक ध्यास होता, त्यांचा जो एक छंद होता तो आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल या कार्यक्रमाच्या माध्यमातून, असं निश्चितपणानं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मंगळाताई, तुम्ही आज आमच्या या कार्यक्रमामध्ये आलात, सहभागी झालात, त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. आणि आज याच नोटवर इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेट पुढच्या बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत नमस्कार. सहारा प्रणाम. कश्तियां साहिल पे अक्सर दूर